अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, असे बरेचसे दिवस असतात ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की अरे देव माझी साथ का देत नाही, किंवा देवाला माझ्यावर दया का येत नाही, किंवा स्वामी माझ्यावर कृपा का करत नाही, किंवा असं बऱ्याचशा वेळेस वाटतं की मी एवढे कष्ट करतो पण तरीसुद्धा मला त्याचं फळ का मिळत नाही। पण तुम्हाला माहिती आहे का, जर का तुम्ही स्वामींची किंवा तुमच्या गुरूंची मनोभावाने, श्रद्धेने, दृढ विश्वासाने आणि त्या भावनेने जर का तुम्ही त्यांची सेवा केली ना, तर नक्कीच देव तुमच्यावर प्रसन्न होतात। आणि हे प्रसन्न होतात हे आपल्याला कसं कळतं, तर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्षात येईल की हो, अशा गोष्टी जेव्हा आपल्याबरोबर घडतात म्हणजेच स्वामी आपल्याबरोबर आहे, म्हणजेच आपले देव, आपले गुरु आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवण्याकरता आपल्यासाठी आलेले आहेत, किंवा आपल्याला हा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। तर बघा, आपण आज बघणार आहोत की असे कोणते संकेत आहेत ज्याच्याने आपल्याला कळतं की हो, स्वामी आपल्याबरोबरच आहे, ते आपल्या घरीच आहेत, ते आपल्यासाठी आपल्या जवळ आलेले आहेत। तर असे लक्षणं जर का तुम्हाला दिसले ना, तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यवान आहात हे समजून जा। तर चला बघूया नक्की कोणते आहेत ते लक्षणं, आणि ज्याच्याने आपल्याला लक्षात येईल की काय आहे, म्हणजे नक्की कशामुळे आपल्याला कळू शकतं की स्वामी आपल्या बरोबर आहेत। तर बघा, आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असतेच। आपण त्या देवतेची दररोज मनोभावाने, अगदी श्रद्धेने पूजा करतो, साधना करतो, विश्वासाने करतो, आणि कधी कधी ही साधना फळास सुद्धा येते आणि देवता आपल्यावर प्रसन्न सुद्धा होतात। मग त्यामुळे वास्तव्यात हे कसं आपल्याला कळायला पाहिजे की आपल्यावर ते प्रसन्न आहे, तर देवता जेव्हा आपल्या वास्तूमध्ये वास करू लागतात तेव्हा हा वास जो आहे तो अदृश्य स्वरूपात आपल्याकडे असतो। मात्र या देवतेकडून आपल्याला काही संकेत मिळतात आणि ते संकेत आपल्याला सांगून जातात की हो, आपले स्वामी, आपले गुरु आपल्या बरोबर आहेत, आणि ते आपल्याला जाणून देतात की हो, आपल्यासाठीच ते आपल्या बरोबर आलेले आहेत। तर पहिली गोष्ट बघा, जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल, शरीरामध्ये सूक्ष्मरित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे। याने काय होणार, तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळणार। तर बघा, आणि त्यांच्या कृपेनेच सर्व काही शुभ आणि मंगल होत असतं। त्या दिवशी खूप शुभ आणि छान दिवस तो जातो असं होत असतं। तर अशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणवते, तेव्हा सुद्धा तुम्ही हे जाणवू शकता की तुमचे गुरु, तुमचे देव तुमच्या समोर आहे, तुमच्या बरोबर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे, जर ह्या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा, की ते आपल्या बरोबर आहे। अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची सुद्धा जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे, असं होणारच आहे। तर असं अनेक जणांना जेव्हा अंदाज येतो आणि हा अंदाज जेव्हा खरा ठरतो तेव्हा आपल्याला नक्की लक्षात येतं की आपले गुरु आपल्या बरोबर आहेत, आपले देव आपल्या बरोबर आहेत। तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज जर का सांगता येत असेल, सांगू शकत असाल, तर हा सुद्धा एक संकेत आहे की देवी देवतांचा तुमच्यावर कृपा आहे, त्यांची शक्ती तुम्हाला प्रदान झालेली आहे, आणि ही सुद्धा एक देवी शक्ती प्रदान झालेली तुम्हाला, त्याच्याने तुम्हाला ती गोष्ट कळत असते। तिसरी गोष्ट म्हणजे, अजून एक फार मोठा संकेत आपल्याला आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या, अशा संकटाच्या समयी तुमच्या देवतेवर खूप श्रद्धा असते, विश्वास असते, तर तो विश्वास कधीच कमी होत नाही। आणि तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही, आपल्याबरोबर स्वामी होते, आपल्याबरोबर आपले देव होते, म्हणून काही वाईट घडलं नाही, म्हणून काही वेगळं काही घडलं नाही। तर असा सुद्धा जो संकेत असतो ना, तो सुद्धा एक खूप मोठा संकेत असतो, आणि त्यामुळेच तुम्हाला बुद्धी सांगते की तो तुम्हाला देवांनी दिलेला संकेत आहे। त्यानंतर बघा, आपल्या घरात वादविवाद, भांडणे होत असतील तर ही भांडणे, वादविवाद संपून प्रेम जेव्हा वाढलेलं असतं, जेव्हा आपल्याला एकमेकांबद्दल काळजी वाटायला लागते, तेव्हा सुद्धा आपल्याला ह्याचीच जाणीव झाली पाहिजे की आपल्या घरात देवतांचा वास आहे आणि ते आपल्या घरात सर्व ठीक करू लागलेले आहेत। त्यानंतर अनेक जणांना स्वप्नांमध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी, लहान मूल
छोटे मुलं दिसायला लागतात. कधी कधी ह्याचा सुद्धा संकेत असाच असतो, कारण आपण म्हणतो ना लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला छोटी मुलं, सुंदर मुलगी, छोटीशी मुलगी, जणू साक्षात ते महालक्ष्मीचे रूपच असतात. त्यामुळे तुमच्या स्वप्नात जर का अशा छोट्याशा मुलींचे, लहान मुलांचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा एक मोठा संकेत आहे की देवी देवतांचा तुमच्यावर त्यांची कृपा आहे. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट जेव्हा असा सुगंध येऊ लागतो आणि तिथे काही नसतं, फुलं नाही, उदबत्ती नाही, काही नाही, तरी सुद्धा तो सुगंध इतका पसरतो की तुम्हाला खूप छान वाटतं. मात्र तुम्हाला मनमोहक मनाला अजून ते छान वाटून तुम्हाला खूप असं जाणवतं की नाही, इथे कसला तरी संकेत मला मिळतोय. अशा पद्धतीने तुम्हाला यांनी सुद्धा कळलं पाहिजे की आपले देव आपल्या बरोबर आहे. शेवटचा संकेत बघा, शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट, चवदार होऊ लागतं आणि त्याच नंतर तिला अजून त्याबद्दल सांगितलं जातं. तर अशा वेळेस तुम्ही समजून जा की तुमच्या घरात अन्नपूर्णा माताचा वास आहे, ती प्रसन्न आहे. आणि त्याचबरोबर घरातल्या लक्ष्मीची जेव्हा तुम्ही काळजी घेता तेव्हा लक्ष्मी सुद्धा सदैव तुमच्यावर प्रसन्न असते. त्यामुळे अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टींबद्दल लक्षात आलं पाहिजे की आता आपल्या घरात देवी देवतांचा वास नक्कीच आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आपल्या घरात देवी देवतांचा वास आहे. तर बघा, तुमच्याबरोबर पण असं घडलं असेल तर मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहून सांगा. तर व्हिडिओ जर का आजचा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.